काहीच आता आम्ही चाललो आहोत आंब्याला आणि त्यासाठी मी खोललेला ब्लॉग. आणि आता आम्ही जरा चौघं जण आहेत, मी अर्पित आणि देव आणि आमच्या एक अण्णासुद्धा येतं. आणि आम्ही चौघं जण जाणार वरती आंब्यांसाठी. आणि तर तिकडे आता मी जरा इकडनं जाणार फादर पप्पांकडे, तिकडनं आम्ही त्या लोकांना पण घेणार. मी इकडे तिकडे वरती गाडी लावणार आणि तिकडे आम्ही जाणार डोंगरावरती. तर चला तिकडे आम्ही भेटू तुम्हाला. वरती नाही गाडी येणार नाही नाकापर्यंत. हां नाकापर्यंत एवढी जण नाही जाणार. हां एवढी जण नाही जाणार कसं ना, आमच्याकडे घेऊन आली शकत मी. हां अर्धी घेऊन येऊ शकतो नाकापर्यंत, अर्धी जाईल. हां आम्ही घेऊन येते गोणी. हां गोणी घेऊन येतोच म्हणतो, अर्धी घेत आहे गाडी. भरपूर काय भरपूर लोक गाड्या मग तुझी अंगावर गोणी घेऊन येते ना. कुठपर्यंत रोड बनलाय ना आता? हा बनलाय. हा रोड बनलाय ना, घेतात पण का नाही व्यवस्थित नंतर. तर काय तर आता तिथून आम्ही गाडी घेऊन वर चाललोय. नाना रस्ता आहे, बघूया कुठपर्यंत गाडी जाते आहे. आज रस्ता जोर असतो, मग मी रस्ता दाखवतो. पहिला मी एवढा चालत येतो का? अरे बापरे इथपर्यंत रोड झाला. हा पूर्ण वरपर्यंत रोड गेला टेकीची. पहिला तर इकडे माणगावची दाग सडका कसा रोड आहे. इकडे तिकडे झाडं आणि तुम्ही आता बघू शकता आम्ही आता डोंगरावरती मस्तपैकी. आणि हे करवंदाची झाडं, करवंदा बघू शकता केवढी मोठी मोठी आहेत. मग पिकलेली पण आहेत करवंद. कच्ची काढली असती कालवण्यात टाकायला, पण कच्ची नको. आता तर आंब्यांचा सीझन आहे, तर आंबे पाहिजे फक्त. हिले आंबट पण आहेत. इकडे आम्ही गाडी थांबवले. वाह थैली पाडवली बघ ती बघ. इकडे आम्ही चाललो जंगलामध्ये. पूर्ण झाड आंब्याने भरलंय. झाड भरलेलं आहे. इकडे कोणी काढलेत ना आंबे एवढून, अडली ते घटली. तर काय जात आम्ही ते वरती चढत आहोत. बघा शिडी आणली आणि काठी आहे, तर वर जाणार ते आंबे काढणार. आता अन्नावरती गेलं तरी ते आंबे काढतील. ओ भाई आता मी एक लाकडी तोडली आहे. चला काढल्या मी. अजून दुसरीकडे जायची गरजच नाही. ॲक्च्युली आम्ही एवढ्या वरती आलो पण नाही, अजून भरपूर वरती आंब्यांचं झाडं. वापस कधी आलो तर अजून घेऊ, पण आतासाठी तर भरपूर भेट झाले. दाखवतो तुम्हाला. एवढा मोठा आंबा आहे, एकच एवढा मोठा. हे तर काहीच नाही, एकच आंबा आहे. तिथे बघू शकता पूर्ण आंबे मस्तपैकी भरलेले आहे. अभी कोनी कोनी भरेंगे घर पे लेके जाएंगी गाड़ी पे मस्त पे की। और ये देख सकते हो काम करूँ, ये मैंने काम के लिए लोग रखे हैं मेरे लिए।
ये सब मेरे काम करते हैं, मेरे लिए आम बीम जमा करते हैं और मैं सिर्फ खाने का काम करता हूँ। आराम से आम खाने का मेरी जान एकदम। मस्तपैकी खाएंगे। चला तर तुम्हाला नंतरला भेटू। आता जर मी आंबे काढतो अजून आम्हाला गाड्याचे खूप सारे आंबे मी तुला दाखवतो नंतरला जाताना कसं काय। आणि तुम्ही बघू शकता देवने आता आंबे आणलेले आहेत पूर्ण टी शर्ट भरून। ओ माय गॉड। आणि हे आंबे टाकलेले आहेत हे तर काहीच नाही। अजून आम्ही वरती गेलो तर अजून आंबे काढू आम्ही। इकडे अजून खूप आंबे आहेत मित्रांनो, खूप आंबे। ओ माय गॉड टोपल्यामध्ये पण देवनी ठेवलेत आंबे। ते वंश सॉरी काय काय वंशनी ठेवलेले आंबे। अर्पितनी थैली भरून आणलेली आहे मित्रांनो। थैली खालती आहे कोई बात। आमचे जर आंबे खाणे जर थांबलेले आहेत म्हणून आमचे आंबे कमी निघतायत, नाहीतर आम्ही मागापासून थैली भरून आणतो। मागापासून एवढे आंबे झालेत। ऍक्च्युली काहीच नाही आंबे, अगर आम्ही वरती गेलो असतो तर अजून आंबे आले असते। इकडे तर तुम्ही सीन बघू शकता। आणि गाईज तुम्ही बघू शकता आम्ही आता एक एक गोणी सर्वांना घेऊन जातो घरी। खूप सारे आंबे आहेत, ॲक्च्युली खूप आंबे आहेत अजून आम्ही काढलेच नाही काय। आणि अजून भरपूर आंबे आहेत आणि आम्ही आता एवढंच काढतो आणि घरी घेऊन जाते सर्वजण। तर गाईज आता आम्ही चालतोय खालती। बघा शकता ते लोक गाडीने, कारण की ते लोक गोणी घेणार आहेत आणि आम्ही नॉर्मलचाच थोडासा वेट ही काठी त्याच्याने आम्ही आंबे खेचत होतो। आणि नॉर्मल आणि सीडी निसिन बोलतात त्याला आमच्या लोकल लँग्वेजमध्ये। तर आम्ही तिथून खालती चाललो। चला थोडं मध्ये दाखवतो तुम्हाला। हे बघा हे रान आहेत। पहिला इकडे शेती व्हायची, हे सगळं दिसतंय ना तुम्हाला। इकडे पहिला शेती व्हायची, आता इकडे कोण काय विचारायला येत नाही, सगळी मुंबईला। इकडे इवन रोड पण नव्हता, हे 1-2 वर्ष आधी काहीतरी झाले, नशीब झाले। आधी सगळी दगड माती होती, तर डेव्हलपमेंट झाले वरती। आणि इकडून स्ट्रेट वरती गेलो का आमच्या गावदेवीचा मंदिर येतो। चिंच माता आमच्या गावदेवीचं नाव आहे। आणि इकडून एक रस्ता आहे जो आता हा नवीन रस्ता बांधला म्हणून दिसत नाहीये, बट इकडून एक दगडांचा रस्ता आहे जो खालती आपल्याला लवकर पोहोचवतो। तो बघा येतो इकडून। चला हा बघा इकडून दगडाचा रस्ता आहे, लवकर पोचतो। आणि गाईज आम्ही आता घरात आलेलो आहे आणि आता जस्ट आंघोळ केले आणि आम्ही आता जातोय डॅम्पवर। आणि गोणी बघू शकता आंब्यानी भरली। आणि आता आम्ही इकडनं डॅम्पवर जाऊ आणि तिकडनं तुम्हाला दाखवू डॅमचं सीन। चलो आता आम्ही चाललोय खर्च धरणावरती। आवाज येणार नाही, हवा आणि फ्रेंड्स तुम्ही आता बघू शकता आम्ही 3 जण आलेलो इकडे। हा आम्हाला ॲक्च्युली क्रिकेट खेळताना मगाशी भेटला, तर ह्याला बोललं चल, तर हा पण आला डायरेक्ट आणि आम्ही दोघं तर होतो। आणि मस्त आम्ही आता चाललो डॅम्पवर आणि मी तुम्हाला दाखवतो सीन आता इकडचा। हे बघू शकता आणि इकडनंच आहे मित्रांनो आपला सरळ डॅम्प। आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही पोचला धरणावरती आणि इकडचा सीन बघू शकता। तर इकडचा सीन तर काहीच नाही, जर तुम्ही वरचा सीन बघणार तर हळूहळून जाणार 1 नंबर। आता ॲक्च्युली जास्त पाणी नसतो ह्या टायमाला।
हा हे मशीन आहे तिकडे एवढं तिकडे पूर्ण त्या साईडून जाऊया ना. नको इकडून चल. अरे इकडून मजा नाही ना, तिकडून वरून चढून जाऊ. आणि आता तुम्ही इकडून असं गाव बघू शकता. हा एक खरसायचा गाव आणि आमचा गाव त्या साईडला आहे त्याच्या तिकडे. आणि उन्हामध्ये एक नंबर दिसतो इकडे. आता आम्ही इकडून डायरेक्ट इकडूनच जाऊया वरती सर. इकडून दगडावरून आम्ही चढ. इकडून जायची मजा खूप भारी आहे. अर्पित भाई चलते हुए, अर्पित भाई अपना शक्ल दिखाओ. ओ माय गॉड, धीरे धीरे चल, फापसलंस तर मग वापस आमचे. ओके गाईस, तर आम्ही आता वरती पोहोचलो आहोत. मोठा रस्ता होता बघू शकता खाली. आणि इकडचं तुम्हाला व्यवस्थित आमच्या धरणाचं साईडला होतं. एकदम मस्त वाटतंय. म्हणजे दिवसभर काम केल्यावरती असं सीन बघायला भेटेल तर काय माहिती. आम्ही तर खाली जाऊ, पण जरा आम्ही एक रील पण बनवतो मित्रांनो, आणि त्यासाठी आम्ही थोडं शॉर्ट घेऊ आणि मग इथून खाली जाऊ आम्ही लोक. आता शोधतो तुम्हाला इकडे आलेलो धरणाच्या इकडून शॉर्ट्स घ्यायला. इकडचं दाखवतो. हे बघू शकता खालचं फुल फ्रेश वॉटर. आणि याहून आमच्या दोन गावांना पाणी जातो मित्रांनो खरसाच्या धरणातून. गाईज आता आम्ही खालीला उतरलेलो आहे तिकडून. आणि तुम्ही इकडचा सीन बघू शकता. फुल मस्त सनसेट झालेला आहे इकडे. फुल फ्रेश वॉटर. काय मिनिटांनी इकडे निघून जाऊ. जोरात खूप मजा येते इकडे मस्तपैकी. आणि तुम्ही इकडचं सीन बघू शकता. खूप म्हणजे खूप भारी वाटतं इकडे येऊन मस्त. आम्ही काय मिनिटांनी इकडून निघून जाऊ तर तुम्हाला दाखवू आणि नंतर ब्लॉग एंड करून टाकू. ओके.